नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अनिकेत काळमेघ, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या संस्थेचा प्रतिनिधी। आपण मागील काही दिवसापासून एक मालिका चालवत आहोत, शेतीपूरक जोड व्यवसाय। त्या मालिकेला उत्स्फूर्त असा आपल्याला प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांकडून। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार आणि सर्व शेतकऱ्यांचे या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। आपण या मालिकेमध्ये भरपूर विषय बघितले, त्यामधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे जो आहे गावरान कोंबडी पालन। याच्यामध्ये आपण दोन भागात माहिती घेऊ। याच्यामध्ये पहिल्या भागात जे आहे कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा, कोंबडीच्या जाती कोणत्या निवडाव्या, कोंबडी पालनाच्या पद्धती किती आहेत, कोणत्या पद्धतीमध्ये आपण काम करू शकतो, शेड कसे उभारावे, महत्त्वाचा प्रश्न जो आहे पिल्ले कुठून आणावी, ब्रूडरची उभारणी कशी करावी, ब्रूडर करताना काळजी कोणती घ्यावी, आणि जे आपलं जे आहे खाद्य व्यवस्थापन आणि पिल्लांचे संगोपन इत्यादी आपण या भागामध्ये बघणार आहोत। यामध्ये जे कोंबडी पालन व्यवसाय जो शेतीपूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडण्यासारखा विषय आहे। याच्यामध्ये जे आपण शेती बरोबरच हा व्यवसाय करू शकतो। याच्यामुळे जे आपल्याला दुसरा वेळ काढणे जास्त गरजेचे नाही। याच्यामध्ये कमी खर्चात आणि कमी जागेत हा व्यवसाय आपण करू शकतो किंवा बरेच शेतकरी हा व्यवसाय करत आहेत आणि याच्याकडे जो तरुण वर्ग जास्त वळत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार संधी जी आहेत जास्त प्रमाणात आहे। ब्रॉयलर कोंबडीपेक्षा जे आहे गावरान कोंबडी पालन व्यवसायामध्ये जे आहे लागत खूप कमी लागते। याच्यामध्ये जे आहे आपल्याला उत्पन्न पण चांगले आहे। ब्रॉयलरमध्ये जे आहे फक्त आपण मांस उत्पादन करू शकतो, गावरानमध्ये जे आपण अंडी उत्पादन करू शकतो, पिल्लांची निर्मिती करू शकतो। एवढं आपण जे हे उत्पादन घेऊन आपण गावरान विक्री पण करू शकतो मांसासाठी। याच्यामध्ये आपल्याला दोन आहेत मार्ग आपल्याला उत्पन्नाचे। स्वच्छ पाण्याने योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार जर लसीकरण आपण पुरवलं तर घरच्या घरी आपण हा व्यवसाय करू शकतो आणि हा व्यवसाय जे करणारे शेतकरी सुद्धा फायद्यात आहेत। घरच्या घरी व्यवसाय करून शेतकरी फायद्यात आहेत। आता पुढे आपण बघणार आहोत हा व्यवसाय कसा करावा। कोंबडी पालन व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जे आहे कुक्कुटपालन करताना जातीची निवड हे आपल्याला निवडावी लागेल की आपण कशावर काम करतो। तुम्हाला जे अंडीमध्ये काम करायचं असेल त्यानुसार जात निवडा, कोणी मांसामध्ये काम करते तशी जात निवडा, तर कोणी पिल्ले निर्मितीसाठी पण हा व्यवसाय करत आहे आता तर ते जात निवडू शकता तुम्ही। कोणाचं उद्दिष्ट कसं असते, कोणी अंडीसाठी काम करते, कोणी मांसासाठी काम करते, त्यानुसार जातीची निवड करावी। देशी किंवा गावरान क्रॉस जातींची जी आहे याच्यामध्ये निवड करावी। ह्या जाती ज्या आहेत खूप काटक आणि रोगप्रतिकारक्षम असतात, त्याच्यावर रोगराई कमी प्रमाणात येते, चांगलं उत्पन्न देतात, यांची वाढ चांगली होते, अंडी उत्पादन चांगलं आहे, त्यामुळे आपल्याला जे आहे उत्पादनात चांगली वाढ होते आणि याच्यामागे खर्च पण खूप कमी आहे। आपण जर 100 कोंबड्यांपासून जर आपला व्यवसाय चालू केला तर त्यामध्ये 60 ते 70 माद्या निघाल्या, 40 ते 45 अंडी दररोज आपल्याला अंडी मिळणे अपेक्षित आहे। नंतर ते जे आहे आता आपण जाती बघूया। याच्यामध्ये खूप जाती आहेत, ज्या आपण निवडक जाती घेतल्या यांचं उत्पन्न चांगलं आहे, यांचं मांस जे आहे चांगलं उत्पन्न त्यात मांसामध्ये पण यांची वाढ चांगली होते। याच्यामध्ये कडकनाथ आहे, गिरिराज आहे, वनराज आहे, ग्रामप्रिया आणि श्रीनिधी या जातींचं आपण सविस्तर माहिती पुढे बघूया। यामध्ये पहिली जात जे कडकनाथ जात आहे ही जात मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार या जिल्ह्यातील आदिवासी समाजाने ओळख करून दिलेली जात आहे। ही जात पूर्ण हिचं जे आहे हिचा कलर पण काळा आहे, हिची अंडी पण काळ्या कलरची आहे, हिचं मांस पण काळ्या कलरचं आहे आणि रक्त पण काळ्या कलरचं आहे। ही संपूर्णतः काळ्या कलरचीच आहे। 5 महिन्यात 1 किलो वजन वाढ करून एका अंडी चक्रात जे 60 ते 80 आपल्याला अंडी उत्पादन करून देते। हिचं अंडी उत्पादन जरी कमी असलं तरी ज्या अंड्यांना चांगला भाव आहे, हिचं मांस उत्पादन जरी कमी असलं तरी हिचा मांसामध्ये खूप आपल्याला चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न कमवू शकतो। महाग हिचं आहे, हिचं अंडी पण महाग आहे आणि मांस पण महाग आहे। आणि दुसरी जात जी आहे ती गिरिराज जात आहे। ही बंगलोरमधून या जातीचा उगम झालेला आहे। गावरान कोंबडीसारखीची जात आहे। या कोंबडीचे 2 महिन्यात 1 किलो वजन वाढ होते। हे जात तुम्ही जे आहे मांस विक्रीसाठी चांगली निवडू शकता। एका अंडी चक्रात जे आहे 120 ते 150 अंडी देते। 150 जास्त पण देऊ शकते, पण सरासरी 150 अंडी उत्पादन तुम्हाला याच्यापासून मिळते। तिसरी जात जी आहे ते वनराज, ही जात गिरिराज सारखीच आहे। भारतात सगळीकडेच ही जात आढळते, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पण आहे। या कोंबडीचे पण 2 महिन्यात 1 किलो वजन वाढ होऊन एका अंडी चक्रात 120 ते 150 अंडी उत्पादन आपल्याला अपेक्षित आहे। हे उत्पादन मिळून देते आपल्याला एवढं। नंतरची जी आहे तर जी जात आहे ते वनराज आहे। ही जात पण गिरिराज सारखीच आहे। भारतात सगळीकडेच ही जात आढळते, महाराष्ट्रामध्ये पण आढळते। या कोंबडीचे पण 2 महिन्यात 1 किलो वजन वाढ होऊन एका अंडी चक्रात 120 ते 150 अंडी उत्पादन आपल्याला मिळते। हिचं पण चांगलं उत्पन्न आहे। हे जात तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी निवडू शकता। नंतरची जात जी आहे ते ग्रामप्रिया जात आहे।
ही कोंबडी जात हैदराबाद स्थित पोल्ट्री प्रकल्प संचालनाने विकसित केलेली जात आहे। या कोंबड्या वयाच्या 160 ते 165 दिवसानंतर जे अंडी उत्पादन द्यायला सुरुवात करतात। जवळपास 5.5 ते 6 महिन्यानंतर आपल्याला या कोंबडीपासून अंडी उत्पादन मिळते। वयाच्या 72 आठवड्यापर्यंत 200 ते 230 अंड्यांचे उत्पादन आपल्याला हे देते। म्हणजे जवळपास 18 महिन्यापर्यंत आपल्याला जे आहे हे 6 ते 18 म्हणजे आपल्याला एका वर्षात 200 ते 230 अंड्यांचे उत्पन्न आपल्याला मिळते हिच्यापासून। ही जात तुम्ही अंडी जर तुम्हाला अंडीमध्ये काम करायचं असेल तर हे जात तुम्ही निवडू शकता। समोरची जात जी आहे ते ग्रामप्रिया जात आहे। ही कोंबडी जात हैदराबाद स्थित पोल्ट्री प्रकल्प संचालनाने विकसित केलेली जात आहे। या कोंबड्या वयाच्या 160 ते 165 दिवसानंतर आपल्याला अंडी उत्पादन द्यायला सुरुवात करतात। जवळपास तेच जर आपण पकडलं तर 5.5 ते 6 महिन्यानंतर आपल्याला अंडी उत्पादन द्यायला सुरुवात करतात। तर ते 72 आठवड्यापर्यंत आपल्याला 200-230 अंड्यांचे उत्पादन याच्यापासून मिळते आपल्याला। जवळपास 72 आठवडे म्हणजे 18 महिने, 6 ते 18 म्हणजे 12 महिन्यापर्यंत आपल्याला जे आहे 220 ते 230 अंड्यांचे उत्पादन एका अंडी चक्रात देते आपल्याला। हे जात तुम्ही अंडी विक्री जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हे जात निवडू शकता। आता समोरची जात जी आहे ते श्रीनिधी आहे। श्रीनिधी कोंबडीचा मांस आणि अंडी या दोन्हीद्वारे आपण अधिक नफा मिळवू शकतो। हिची लवकर वाढ होते, हिचं अंड्यांचं उत्पादन पण चांगलं आहे। तुम्हाला दोन्हीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही हे जात निवडू शकता। हिचं उत्पादन जे आहे ते वार्षिक सरासरी अंडी उत्पादन 220 ते 230 अंडी आहे। हिचं सगळ्यात जास्त उत्पादन आहे। हिच्यामध्ये तुम्ही अंडीमध्ये पण काम करत असाल हे पण निवडा। आणि हिचा अंड्याचा रंग जो आहे तांबूस कलरचा आहे आणि वजनाने अधिक असतात हिचे अंडे। समोर जे बघू आपण आता पालनाच्या पद्धती, आपण कोणत्या पद्धतीमध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात करतो, कोणती पद्धत आपल्याला अवलंबावी, आपला खर्च याच्यानुसार आपण हे पद्धत अवलंबावी। याच्यानंतर आपण या पद्धतींची माहिती घेऊ। याच्यामध्ये पहिली पद्धत जी आहे ती मुक्त संचार पद्धत आहे, दुसरी आहे अर्धबंदिस्त पद्धत आहे, तिसरी बंदिस्त पद्धत। या 3 पद्धतीमध्ये हा व्यवसाय केला जातो। याच्यामध्ये पहिली पद्धत जी आहे ती मुक्त संचार पद्धत आहे। या पद्धतीचा अवलंब केल्याने मजुरावरील आणि खाद्यावरील खर्च खूप कमी होतो आपल्याला। याच्यामुळे कमी होतो की या पद्धतीमध्ये कोंबड्या जे आहे दिवसभर आपला बाहेर संचार करतात। याच्यावर आपल्याला जास्त लक्ष ठेवावं लागत नाही, मजुराची जास्त आपल्याला गरज नाही लागत याच्यामध्ये। आणि खाद्यामध्ये पण खर्च खूप कमी होतो। खाद्यामध्ये जे खर्च का कमी होतो, त्या कोंबड्या आपल्या दिवसभर जर बाहेर राहिल्या तर त्या स्वतः त्याचं अन्न भक्षण करतात। म्हणजे ते आपण जर बाहेर टाकलं त्यांना, त्याच्यामध्ये सुईबाबूळ झालं, शेवगा झालं, गाईचे शेण झाले, म्हशीचे शेण झाले इत्यादी जर आपण आणून टाकून दिलं तिथं तर त्या स्वतः वेचून खाऊ शकतात। किंवा आपल्या जागेतले जे किडे कोवळे झालं इत्यादी ते स्वतः गवतउर्गेचे हे झालं ते सगळं खाऊन स्वतः भक्षण करतात। त्यामुळे आपला खाद्यावरील खर्च खूप कमी होतो। या पद्धतीमध्ये जर कोंबड्या मोकळ्या सोडल्या आपला प्रति अंडे आणि प्रति पिल्लू खर्च खूप कमी होतो। अंड्यामागे जर आपल्याला जास्त खर्च लागत असेल, पिल्लामागे जर आपल्याला जास्त खर्च लागत असेल तर याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात आपला जो आहे खर्च कमी होतो। सुरुवातीच्या 3 आठवडे पिल्लांची काळजी खूप घेतली जाते या पद्धतीमध्ये। आता का घेतली जाते, कारण की आपण जर लहान पिल्ले जर मुक्त संचार पद्धतीमध्ये सोडले तर मोठ्या कोंबड्यांमध्ये जर ते आले तर ते त्यांना इजावू शकतात किंवा दबून ते मरू शकतात। त्यामुळे पिल्लांची काळजी या पद्धतीमध्ये घेतली जाते। किंवा आपले जे बाहेर घार झाली इत्यादी जे वरचे पक्षी झाले ते आपले पक्षी उचलून घेऊ शकतात। त्यामुळे आपल्याला या पद्धतीमध्ये काळजी घेणे खूप गरजेचे आहे। अंगावर पंख तयार होतात, मुक्त संचार करण्यास सोडावे। जेव्हा पक्ष्याच्या अंगावर पंख तयार होतील तेव्हाच त्यांना मुक्त संचार करण्यास सोडावे, जेणेकरून ते त्यांचं तापमान नियंत्रण करू शकतील। आपण जर लहान पिल्लं जर सोडले तर ते तापमान नियंत्रण करू शकत नाही, त्यामुळे आपले पक्षी दगवू शकतात। त्यामुळे त्यांच्या अंगावर पंख जेव्हा तयार होतील तेव्हाच त्यांना मुक्त संचार पद्धतीमध्ये सोडावे लागते। मी तुम्हाला सांगितलं स्वतःचे अन्न ते स्वतः भक्षण करतात, त्यांना आपल्याला दुसरं काही खाऊ घालावं लागत नाही। आपला खाद्यावरील खर्च खूप कमी होतो याच्यामध्ये। मुक्त संचार पद्धतीमुळे फक्त रात्रीच कोंबड्या शेडमध्ये येतात, त्यामुळे आपल्याला स्वच्छता ठेवण्यास खूप सोपे जाते। यामध्ये कोंबड्या दिवसभर आपल्या बाहेर राहतात, आपण स्वतः स्वच्छता करू शकतो। त्यामुळे आपल्याला मजुरावरील खर्च वाचेल आणि आपल्या शेडमध्ये जर चांगलं जर स्वच्छता असली तर आपल्या कोंबड्यांवर जास्त रोग येणार नाही, त्यांची वाढ चांगली होईल आणि उत्पादन निश्चितच आपल्याला चांगलं मिळेल। नंतर अशा प्रकारे तुम्ही जे आहे मुक्त संचार करू शकता। याच्यामध्ये बाहेर तुम्हाला जे आहे शेड नेट लावायला लागेल, आपले अशी जाळी लावू शकता जेणेकरून आपला पक्षी बाहेर जाणार नाही आणि बाहेरचे पक्षी जे असेल कुत्रा झालं, मांजर झाली, कोल्हे, मुंगूस इत्यादी पक्षी आपले जर अंदर आले तर आपल्याला नुकसान होऊ शकते। आणि चोरीपासून पण आपल्याला जे आहे नुकसान होणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी। आणि चांगली जे सावली ठेवावी शेडमध्ये, जेणेकरून पक्षी जे आहे सावलीमध्ये पण राहणार आणि उन्हीमध्ये पण राहणार। अशा प्रकारे तुम्ही जे आहे खाद्य आणून त्यांना टाकू शकता। दुसरी पद्धत जी आहे ते अर्धबंदिस्त पद्धत आहे। या पद्धतीमध्ये जे आहे कोंबड्यांना काही काळ मुक्त सोडले जाते आणि काही काळ बंदिस्त ठेवले जाते। याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे जे बाहेर कोंबड्यांना ठेवले जात नाही। याच्यामध्ये एक छोटेसे शेड बांधले जाते
अशा प्रकारे तुम्ही शेड बांधू शकता. आणि काही काळ त्यांना मोकळे सोडले जाते. मोकळ्या सोडले की आपल्या खाद्यावरील खर्च खूप कमी होतो. याच्यामध्ये पण तुम्ही जे तुमच्या शेतातील बांधावर सुईबाबूळ झाली, शेवगा झालं, तुम्ही त्या आपल्या बांधावर जरी लावलं आणि त्यांना जरी खाऊ घातलं तर आपला खाद्यावरील खर्च खूप कमी होतो. या शेडमध्ये जे आहे तुम्ही देशी, गावरान व अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे संगोपन करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कोणती पण जात निवडू शकता आणि कोणते पण संगोपन करू शकता. तिसरी महत्त्वाची पद्धत जी आहे ती बंदिस्त पद्धत आहे. या पद्धतमध्ये कोंबड्या ज्या आहेत अजिबात मोकळ्या सोडल्या जात नाही, पूर्णपणे बंदिस्त ठेवल्या जातात. त्यांचं 1 दिवसाचं पिल्लापासून ते कोंबड्यांचे पूर्ण आयुष्य त्यांना बंदिस्तच ठेवले जाते. याच्यामध्ये फक्त थोडासा खाद्यावरील खर्च वाढू शकतो. त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला, जे आपल्याला मार्केट वेस्ट आहे, आपल्या घरी कडधान्य आहेत, ते तुम्ही टाकलं किंवा सुईबाबूळ झालं, शेवगा झालं इत्यादी गवतवर्गीय जर तुम्ही यांना टाकलं तर ते स्वतः भक्षण करतात. त्यामुळे आपला खाद्यावरील खर्च खूप कमी होतो. या कालावधीमध्ये जे आहे पक्षी लवकर विक्रीस तयार होतो, आपला लवकर विकसित होतो, लवकर वाढ होते आणि त्याची क्वालिटी चांगली राहते. त्यामुळे आपल्या जे आहे लवकर जर विक्रीसाठी झाला तर आपल्याला लवकर फायदा भेटतो आणि चांगले उत्पादन मिळते याच्यामध्ये. नंतर जे आहे आता आपण शेड कशी उभारावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपला. आपण शेडची उभारणी जी आहे शेतामध्ये करू शकता किंवा तुमच्याजवळ गोट्याजवळ जागा असेल, तुमचा गोठा आहे आपला म्हशीचा किंवा गायचा, त्याच्याजवळ जर तुम्हाला जागा असेल तर तुम्ही तिथं शेड उभारू शकता. तुमच्या खाली जागेमध्ये शेड उभारू शकता. एका पक्षाला 1 स्क्वेअर फूट जागा लागेल, प्रति पक्षी 1 स्क्वेअर फूट जागा लागेल. त्या अशा पक्क्या शेडची तुम्ही उभारणी करावी. तुम्ही किती पक्षापासून सुरुवात करता, 100 पक्षी असेल तर त्यानुसार तुम्हाला पक्ष्यांची जागा ठेवावी लागेल. तुम्हाला अजून जर वाढवायचं असेल 500 पक्षी होतील तुमचे, नंतर अजून वाढवायचे असेल त्यानुसार तुम्ही पक्क्या शेडची उभारणी करावी, त्यानुसार नियोजन करावे. शेडला 3 फूट उंच भिंत बांधावी. आता भिंत का बांधावी, जेणेकरून पावसाचं पाणी जे आहे बाहेरचं अंदर येणार नाही, आपला पक्षी बाहेर जाणार नाही, बाहेरचे जे पाळीव प्राणी असतील ते अंदर येणार नाही आणि एकदम खाली जे आहे हवा लागणार नाही जास्त पक्षाला. जेणेकरून आपल्याला भिंत बांधावी लागेल 3 फूट आणि आपल्या शेडची जी आहे चांगली मजबूत राहणार. यासाठी भिंत बांधावी लागेल. मध्यभागी 12 ते 13 फूट उंची ठेवावी लागेल मध्यभागी, आणि जे शेवटून आजूबाजूला जे आहे 10 ते 11 फूट ठेवावी लागेल. जेणेकरून आपलं शेड अशा प्रकारे होईल आणि हवा फिरती राहील, पाणी येणार नाही, पाण्याचं आपला पाऊस जर आला तर पाण्याचं वसाड त्याच्यामध्ये येणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आपल्याला शेड असं उभारावं लागेल. आणि चिकन मेज जाळीच्या मदतीने ते आपलं शेड बंदिस्त करावं, जेणेकरून आपला पक्षी बाहेर जाणार नाही, बंदिस्त करावं. आणि अशा प्रकारे शेड उभारू शकता तुम्ही, जे आहे आपला पक्षी बाहेर जाणार नाही, याच्यामध्ये अशा प्रकारे करून घ्यावे. आता महत्त्वाचा प्रश्न समोरचा जो आहे तो पिल्ले कुठून आणावी. पिल्ले जे आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे भेटली पाहिजे. यासाठी खूप ठिकाणी विचारपूस करावी लागेल तुम्हाला. कोणते पण पिल्ले जर दिले तर आपल्याला चांगली क्वालिटीचे पिल्ले मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्ही खेडेगावात जाऊन जर गेले तर तुम्हाला गावरान कोंबडीचे पिल्ले मिळतील. ते खेडेगावामध्ये 10-15 पक्ष्यांपासून सुरुवात करतात शेतकरी. तिथून तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे पिल्ले मिळतील. किंवा तुम्ही राहत असलेल्या नदीच्या मध्यवर अंडीगृहातून तुम्ही पिल्ले आणू शकता. किंवा आता खूप ठिकाणी फार्म उघडलेले आहेत, तिथे तुम्हाला प्युअर पिल्ले मिळतील. त्यांचा नंबर मी तुम्हाला समोर देतो. तुम्ही त्यांना ऑर्डर जर दिली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे पिल्ले मिळतील. याच्यामध्ये गावरान जातीची किंवा गावरान क्रॉस जातीची 1 ते 5 दिवसाची पिल्ले घेऊन सुरुवात करावी. गावरान क्रॉस जातीची पिल्लं खूप रोगप्रतिकारक्षम आणि काटक असतात. त्यांची वाढ चांगली होते, चांगलं उत्पादन मिळते त्यांच्यापासून. 1 ते 5 दिवसाची पिल्ले जर घेतली आपल्याला तर त्यांचं चांगलं संगोपन करता येते आपल्याला. त्यासाठी 1 ते 5 दिवसाची पिल्ले घ्यावी. पहिल्या दिवसापासून पिल्लांची नीट काळजी करावी लागते. त्यांचे चांगलं नियोजन करावं लागते. त्याच्यामध्ये त्यांचा लसीकरण झालं, ब्रूडिंग झालं इत्यादी चांगली काळजी घ्यावी लागते त्यांची. हे पिल्लं जे आहेत 50 ते 100 पिल्लू एका बॉक्समध्ये तुम्हाला पॅक करून दिली जातात. तुम्हाला याच्यापेक्षा कमी पण मिळतील, जास्त पण मिळतील, तुमच्या ऑर्डरवर आहे. तुम्ही जशी ऑर्डर देसाल तशी तुम्हाला पिल्ले मिळतील. पिल्ले निरोगी चपळ असावीत, याच्यासाठी त्यांना मॅरेज लस दिल्याची खात्री करून घ्यावी. जेव्हा तुम्ही पिल्ला आणसाल तेव्हा त्यांना मॅरेज लस दिल्याची खात्री करून घ्यावी. हे लस जी आहे हॅचरीमध्ये दिली जाते, याची खात्री करूनच तुम्ही पिल्ले खरेदी करावी. जेणेकरून जे आहे आपल्याला समोर रोगराई वाढणार नाही आणि हा मॅरेज जो रोग होतो तो रोग होणार नाही. आता आपल्याला ब्रूडरची उभारणी कशी करावी. मी तुम्हाला सांगितले की 1 ते 5 दिवसाची पिल्ला जी आहे लहान पिल्लांची आपल्याला ब्रूडिंग करावी लागते. त्यासाठी ब्रूडरची उभारणी कशी करावी मी सांगतो तुम्हाला. आपण ज्या ब्रूडर उभारणी करण्यासाठी प्लास्टिक किंवा पत्राच्या शीटचा वापर करावा लागेल आपल्याला. याच्यामध्ये स्वस्तात जे आहे प्लास्टिक मिळून जाईल तुम्हाला. त्याच्यासाठी स्टँड भेटतात, तुम्हाला स्टँड पण आणावे लागतील. एका ब्रूडरची क्षमता 20 ते 25 पिल्लांची असावी. 20 ते 25 पिल्ले एकामध्ये ठेवावे. जास्त जर ठेवले तर ते दबून मरू शकतात किंवा त्यांना ते भांडणं करतात किंवा त्यांना इजा होऊ नये, यासाठी 20 ते 25 पिल्लांचीच आपण हे ठेवावी किंवा जास्त पण ठेवू शकता.
त्यासाठी मग तुम्हाला जे आहे त्यांना गोलाकार आकार देऊन वाढवावं लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये जास्त गर्दी होऊ देऊ नका. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जास्त गर्दी जर झाली तर त्यांना इजा होऊ शकते. ब्रूडर रूपांतरांना 1 ते 1.5 फूट उंची ठेवावी लागेल तुम्हाला. ब्रूडरची अशा प्रकारे उंची ठेवावी लागेल जेणेकरून पक्षी आपला बाहेर जाणार नाही. आणि 5 ते 6 फुटाची जी आहे प्लेट घ्यावी लागेल तुम्हाला. शीट घ्यावी लागतील आणि शीट घेऊन त्यांना गोलाकार आकार द्यावा. असा गोलाकार आकार द्यावा. आपण जर चौकोन आकार दिला तर त्या कोपऱ्यामध्ये जाऊन पिल्लू दबू शकते. त्यामुळे गोलाकार आकार जर दिला तर कोणत्याच आपल्याला ब्रूडरला जे आहे कोपरा राहत नाही. गोलाकार आकारामध्ये पिल्लं जे आहे फिरतात, त्यामुळे दबत नाहीत, मरत नाहीत. याच्यामध्ये जे आहे ब्रूडरमध्ये जे अंदर लागेल तुम्हाला लाकडाचा भुसा आहे, भाताचे तूस आहे. हे लिटर मटेरियल म्हणून तुम्ही वापरावे. त्यावर वर्तमानपत्रात थर द्यावा. याच्यामध्ये जे भुसा किंवा तुम्ही तूस वापरू शकता. याच्यामध्ये जे आहे कुटार वापरू नका. आपलं जे असतात तुरीचं झालं, हरभऱ्याचं झालं इत्यादी कुटार जर वापरले तर त्याच्यामध्ये काळ्या असतात, पिल्लाच्या पायाला इजा होऊ शकते. त्यामुळे याच्यामध्ये कुटार वापरू नका तुम्ही. हेच वापरा भुसा किंवा तूस, हे जे नरम राहतात याच्यामुळे पिल्लाला इजा होत नाही. याच्यामध्ये जे आहे आपले जे बल्ब भेटतात पिवळ्या कलरचे ते बल्ब लावावे जेणेकरून उष्णता त्यांना निर्माण होईल. आणि ब्रूडरची जे आहे आपण पिल्ला आणायच्या 24 तासाची त्यांची जी आहे ब्रूडर चालू ठेवावे आणि त्याची चेकिंग करावी की ब्रूडर बरोबर चालते. आणि ब्रूडरला जी आहे दोरी बांधावी. त्याच्यासाठी प्लेटला जी आहे त्याच्यासाठी लाईट लावला तर दोरी बांधावी जेणेकरून आपला तापमान नियंत्रण करता येईल. पिल्लं सोडले की ब्रूडर बंद करावे. इत्यादी ब्रूडर करताना उभारणी करावी. आणि पुढे बघूया ब्रूडिंग. आता ब्रूडिंग म्हणजे काय? नेमकं ब्रूडिंग म्हणजे जे आहे लहान पिल्लाला कृत्रिमरित्या उष्णता किंवा ऊब देणे. आपण जर पिल्ला आणले, समजा आता या कृत्रिमरित्या पिल्लं काढल्या जातात मशीनमधून, इन्क्युबेटरमधून पिल्लं काढल्या जातात. त्यामुळे त्यांना आई नसते. आई नसल्यामुळे त्यांना ब्रूडिंग करणे, त्यांची जर आई असली तर ते स्वतः त्यांना ऊब देते पंखामध्ये घेऊन. जर आपण पिल्लं आणली तर त्यांना आई नसली तर त्यांना ब्रूडिंग करणे हा एक पर्याय आहे. त्यांना ब्रूडिंग करणे याच्यासाठी करावे लागते, त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांच्या अंगावर जर पिसे नसले तर स्वतःचं तापमान नियंत्रण करू शकत नाही. त्यांना ब्रूडिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. एका पिल्लाला जे आहे 2 मिनिट प्रति पिल्लू तुम्हाला ब्रूडरमधून ब्रूडिंग करावी लागेल. 2 मिनिट लागेल एका पिल्लाला, असं नियोजन करावे. समोर जे आहे ब्रूडिंग करताना घ्यायची काळजी. याच्यामध्ये जे आहे महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते ब्रूडरचे तापमान योग्य ठेवावे लागेल तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये जे आहे कमी ठेवावे लागेल, हिवाळ्यामध्ये जास्त ठेवावे लागेल. त्याच्यानुसार नियोजन करावे. ब्रूडिंगच्या काळात जे आहे तुम्हाला लसी द्याव्या लागतील. त्याच्यामध्ये गंभोरा आहे, लासोटा आहे, फॉलपॉक्स आहे, इन्फेक्शन, ब्रॉगॅन्टिस या लसी द्याव्या लागतील तुम्हाला या 21 दिवसाच्या काळामध्ये. एकभूत जीवनसत्वे द्यावी जेणेकरून पिल्लांची चांगली वाढ होईल, क्वालिटी चांगली सुधारेल. स्टार्टर म्हणजे 19% प्रोटीनयुक्त आहार द्यावा. 21 दिवस पूर्ण झाल्यावर पिल्लू ब्रूडरमधून काढून घ्यावे. 21 दिवस ब्रूडिंग करावी लागेल तुम्हाला. 21 दिवस झाल्यावर जे आहे ब्रूडर लिटरवर हार्डनिंगसाठी, ठोस होण्यासाठी सोडून द्यावे. त्याला बाहेर वावरू द्यावे थोडे, जेणेकरून ते पिल्लांच्या सहवास, दुसऱ्या पिल्लांच्या पक्ष्यांच्या सहवासात येईल. आता आपण पुढे बघूया पिल्लांची काळजी कशी घ्यावी. लहान पिल्लांची एकदम चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. त्यांना 1 लिटर उकळलेल्या पाण्यात 100 ग्रॅम गूळ किंवा इलेक्ट्रोल पावडर मिक्स करून थंड करून घ्यावे. थंड झाल्यावर पिल्लाची चोच जी आहे 3 ते 4 वेळा त्या पाण्यामध्ये बुडवावी. गूळ पाणी पिल्लाला अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये गूळ पाणी झालं, हळदीचं पाणी झालं, तुम्ही एवढं पिल्लाला देऊ शकता. पिल्लाला जे आहे समजत नाही पाणी कसे प्यावे, त्यामुळे पिल्लाच्या जे आहे चोच तुम्ही त्या पाण्यामध्ये बुडवावी जेणेकरून ते शिकेल की पाणी असं प्यावं लागते. त्याला पाणी प्यायला शिकवावे आणि तापमान निश्चित करून पुन्हा ब्रूडरमध्ये सोडून द्यावे. ब्रूडरमध्ये त्याच्यामध्ये जे आहे ब्रूडरमध्ये तुम्ही त्याच्यासाठी पाण्याचे हे ठेवावे, ड्रिंकर ठेवावे, फीडर ठेवावे जेणेकरून ते स्वतः त्यांचं एक खाऊ लागतील. याच्यानंतर 4 तासानंतर मक्याचा भटा द्यावा, तांदळाची कणी खाऊ घालावी. दुसऱ्या दिवशी चिक स्टार्टर द्यावे जेणेकरून चांगली वाढ होईल. हे चिक स्टार्टर द्यावे. आता ब्रूडिंग झाल्यानंतर पिल्लांचे संगोपन 21 दिवस ब्रूडिंग होते आपली. 21 दिवस ब्रूडिंग झाल्यावर पिल्लांच्या अंगावर जे पिसे तयार होऊ लागतात. पिसे तयार झाल्यावर ते स्वतः तापमान नियंत्रण करतात. त्यानंतर आपल्याला ब्रूडिंग करावी लागत नाही. यापुढे काही दिवस पिल्लू शेडमध्ये सोडावे जेणेकरून ते चांगल्या बाहेरच्या हवेमध्ये खेळेल. नंतर कंपाऊंडमध्ये मोकळे सोडावे. कंपाऊंडमध्ये मोकळे सोडल्यावर ते स्वतः त्यांचं अन्न भक्षण करतात. त्यामुळे ते जे आहे चांगली त्यांची वाढ होईल. आणि पिल्लांना 1 महिना पूर्ण होता चिक फिनिशर खाद्य सुरू करावे. हे चिक फिनिशर खाद्य द्यावे जेणेकरून चांगली वाढ होईल, क्वालिटी चांगली सुधारेल, पुढे आपलं उत्पन्न वाढेल आणि चांगल्या प्रकारे जे आहे त्यांना रोगराई होणार नाही असे खाद्य द्यावे. आता जे समोर आहे आपलं कोंबडी खाद्य, गावरान कोंबडीवरील खाद्य व्यवस्थापन. आपला महत्त्वाचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये आपल्याला खाद्य व्यवस्थापनामध्ये जवळपास 70 ते 75% आपला खाद्य व्यवस्थापनामध्येच लागतो कोंबडीमध्ये.
जास्त खर्च याच्यासाठी लागतो कारण की कोंबड्यांचं जे आहे खाद्य, जवळपास कोंबडी एका दिवसामध्ये सरासरी 120, म्हणजे आपण जवळपास सरासरी जर पकडलं तर एक कोंबडी आपला एक पक्षी 100 ग्रॅम खाईल तुमचं एका दिवसामध्ये अन्न. त्यासाठी तुम्ही याच्यावर खर्च कमी करण्यासाठी जे आहे तुम्ही आठवडी बाजारातील शिल्लक झालं म्हणजे मार्केट वेस्ट, भाजीपाला वेस्ट झालं, मछली वेस्ट झालं, तुमच्या घरातील तांदूळ, गहू, ज्वारी उपलब्ध कडधान्य द्यावी, त्यामुळे खाद्यावर खर्च कमी होईल. मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्यामध्ये सुईबाबूळ आहे आणि शेवगा आहे. शेवग्यामध्ये जे आहे चांगलं कॅल्शियम आहे, ते चांगलं कॅल्शियम आपले चांगली अंडी उत्पादन आपल्याला चांगले मिळतील. तुम्ही शेवगा खाऊ घालावे. या व्यतिरिक्त म्हशीचे शेण झाले, गाईचे शेण झाले, अजोला, तसेच निरुपयोगी खाद्य त्यांना मोकळ्या शेडमध्ये पसरून द्यावे, ते स्वतः भक्षण करतात. आपल्याला त्यांना खाऊ घालावी गरज नाही, ते स्वतः भक्षण करतात. यामुळे जे आपला खाद्यावरील खर्च खूप कमी होईल. अर्धबंदीच्या जागेत उपलब्ध किडे मुंग्या त्या स्वतः खातात, त्यामुळे त्यांना प्राणीजन्य खाद्य कोंबड्यांना प्रथिने मिळवण्यास उपयुक्त ठरते. याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खाऊ आणून टाकू शकता, त्यांना जे चांगले प्रथिने मिळवण्यास होतील, त्यामुळे आपल्या पक्ष्यांची क्वालिटी उत्पादन आपलं वाढेल. आता आपण पुढे जे बघणार आहोत ते मध्ये आहे रोग. कोंबड्यांवरील रोग येतात, त्या रोगाचं नियंत्रण कसं करावं, त्यांची जी आहे लक्षणं कोणती आहेत, त्यांच्यावर उपाय काय आहे, मी तुम्हाला संपूर्ण सांगतो. याच्यामध्ये मुख्यतः रोग जे येणार आहेत त्यामध्ये बर्ड फ्लू आहे, देवी रोग आहे, मॅरेक्स आहे, कॉलरा आहे, समोरचा जो राणीखेत आहे, रक्ती अगोन, गंबोरो आणि जंत, हे मुख्यतः रोग कोंबड्यांवर येतात. आता आपण जे आहे रोगांची सविस्तर माहिती पुढच्या भागामध्ये घेऊ. पुढील भागात आपण रोगांबद्दल सविस्तर माहिती घेऊ. मुख्यतः रोग जे कोंबड्यांमध्ये येतात, आपण जे रोगांबद्दल सविस्तर माहिती पुढच्या भागामध्ये घेऊ. एवढं आपण व्यवस्थापन पहिल्या भागामध्ये बघितलं. आता पुढच्या भागामध्ये जे आहे आपण त्यावेळी लसीकरण वेळापत्रक बघूया, आपला उत्पादन खर्च किती होतो ते बघूया, आपला उत्पादन खर्च, आपल्याला खर्च किती होतो आणि आपल्याला उत्पादन किती मिळते ते बघूया आणि इत्यादी या भागामध्ये बघितलं आपण. तुम्हाला जर शेती संबंधी काही अडचण असली तर आमच्या शेतकरी साध्या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता. आपला 8888 16 88 किंवा 85 30 68 78 88 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.